प्रशस्त असं भव्य दालन आहे आणि या दालनातनं तुम्ही आत आलात, एक मोठा दरवाजा आहे. तर इथे एक खूप विशालकाय भिंत आहे आणि या भिंतीच्या पाठीमागे खऱ्या अर्थानं राजवाड्याचे अवशेष आहेत. आपण ते एक्सप्लोअर करणार आहोत. किती भव्य राजवाडा आहे बघा ना. ज्यावेळेस आणि हा ट्रिपल फ्लोअर आहे हे मला सांगायचं राहिलं. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. हवंच तर पुढे एक शॉर्ट येथे ऍड पण करून ठेवल की हा प्रशस्त 3 मजली म्हणजे हा गेट आहे, एंट्री गेट. आणि या एंट्री गेट मधनं तुम्ही आत आलात की तुम्हाला ही प्रशस्त अशी भिंत दिसते. आज इथे खूप म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे डेकोरेशनसाठी लाईट्स वगैरे लावलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीने काळजी घेतली जाते इथे, असं म्हणायला हरकत नाहीये. तर मी आत्ता म्हणजे जिजाऊ माँसाहेबांच्या जन्मस्थळाकडे जातोय, जिथे एक्झॅक्ट त्यांचा जन्म झाला. पुढे ती थीम मला दिसते, पण इथल्या प्रत्येक पायऱ्या असं ही सह्याद्रीची ती वाट सांगतायत किंवा बोलतायत, असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही पाहू शकतात, वी जस्ट हॅव टू एंटरिंग ऑन द प्लेस ऑफ स्वराज्य, बॉर्न प्लेस ऑफ स्वराज्य असं म्हणायला हरकत नाही. त्या जागेवरती येऊन पोहोचलोय. चौकी आहे आणि या चौकीमधनं तुम्ही जर वर गेला तर इथं बॅरिगेड्स काही कारणास्तव लावली असतील बॅरिगेड्स. ओके. आता मी माँसाहेबांच्या जन्मस्थळाकडे जातोय आणि तुम्ही पाहू शकता आजही तो वाडा जो आहे तो त्याच पद्धतीनं कणखर पद्धतीनं उभा आहे. पलीकडेही वाड्याचे काही अवशेष किंवा भिंत आहेत, तर त्या पण आपण बघू शकता. आणि मे बी इथे एक चौफेरा असावा, आपण त्याला चौक वगैरे म्हणतो. आणि मी आता जिजाऊ माँसाहेबांच्या जन्मस्थळाविषयी अटक ते खटक सिरीज स्टार्ट करण्यापूर्वी जस्ट राजमाता आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा या मंदिरामध्ये, सॉरी, या जन्मस्थळाच्या जागेवरती ठेवलेली आहे. आणि हीच ती खोली आहे जिथनं खऱ्या अर्थानं मराठा साम्राज्याची ती सुरुवात झाली होती. लखुजी जाधव यांची हत्या झाल्यानंतर निजामशाहीमध्ये मराठे हे एवढे कणखर होते, मराठ्यांनी निजामशाही पूर्ण वाचवण्याचा प्रयत्न केला. आजपर्यंत जेवढ्या लढाया निजामशाहीच्या झाल्या त्या सगळ्या लढाया मराठा साम्राज्याच्या त्याच सुभेदारांनी लढल्या होत्या. त्यात लखुजी जाधव आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले हे दोनही महत्वाचे मुद्देदार होते. या दोनही महत्वाच्या व्यक्तींच्या समोर म्हणजे भर दरबारामध्ये लखुजी जाधव यांची हत्या झाली आणि तिथून खऱ्या अर्थानं मराठा साम्राज्याचा जो विस्तार आहे किंवा प्रसार आहे तो होण्यामध्ये म्हणजे सुरुवात झाली. आणि जिजाऊ माँसाहेबांच्या वडिलांची हत्या ही एक साधारण बाब नव्हती. खऱ्या अर्थानं हीच एक चिंगारी होती स्वराज्याची. आणि आपण ती हत्या ज्या ठिकाणी झाली होती, दौलताबादचा किल्ला आहे छत्रपती संभाजीनगरच्या जवळ, तर आपण तोही एक्सप्लोअर करणार आहोत नेक्स्ट एपिसोडमध्ये. तर तुम्हाला तो प्लेस देखील दाखवणार आहे आणि मी प्रत्येक प्लेस तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार या सिरीजच्या माध्यमातून. तर ऑब्व्हियसली आपण मराठा साम्राज्य एक्सप्लोअर करतो, त्यातला हा पहिला पार्ट आहे. खरं तर पश्चिम महाराष्ट्राने पूर्ण हिंदवी स्वराज्य दिलंय, ऑब्व्हियसली मानावं लागेल त्या भूमीला, त्या पावनभूमीला. पण त्यापेक्षाही महत्त्वाचं मराठवाडा आणि विदर्भाच्या बाउंड्रीवरती असणारा हे सिंदखेड राजा, इथून खऱ्या अर्थानं जिजाऊ माँसाहेबांचा जन्म झाला आणि ती स्वराज्याची पावन सुरुवात आम्ही खरं तर पूर्ण महाराष्ट्राला, हिंदुस्थानाला दिली असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही पाहतायत पायवाट.